प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर आणि गोड नावात आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं, आध्यात्मिक लाभाचं जावो. मी अशोक प्रदीप गायकवाड, असिस्टंट पास्टर, बायबल चर्च, आपलं ह्या ठिकाणी स्वागत करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणाजवळ देवाचं वचन घेत असताना अतिशय आनंद होत आहे. आणि एका वेगळ्या गोष्टीद्वारे आज आपण ह्या वचनातून शिकण्याचा प्रयत्न करूया. मार्क याचा 9वा अध्याय 19 आणि 29 या वचनामध्ये, मार्क अध्याय 9, 19 आणि 29 या वचनामध्ये येशू भूतग्रस्ताला बरे करतो ही गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळते. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण वेळेवर वाचणार नाही. आपल्या समोर शास्त्र असेल तर ते ठेवा. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त कशा प्रकारे त्या एका मुलाला बरं करत आहे, त्याचा बाप त्या ठिकाणी आहे आणि बापाची प्रतिक्रिया, मुलाचा त्या ठिकाणी प्रतिसाद आणि येशूचं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं. वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. तेव्हा मी तुझ्या मनापासून आभार मानतो. 26 वर्ष तू आम्हाला दिलंस, दाखवलंस. दया कर, कृपा कर. या वर्षामध्ये तुझी इच्छा, तुझी योजना आम्हासाठी काय आहे, तू आमच्यासोबत का असावा, तुझं सानिध्य आम्हा समेत सदैव का असावं, याविषयी आम्ही विचार करत असताना तू आम्हाला मार्गदर्शन कर. आणि जे ऐकत आहेत त्यांना देखील तू तुझं सानिध्य, तुझं मार्गदर्शन आज देऊ कर. येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमेन. मार्क याचा 9वा अध्याय आणि 19 ते 29 वचनामध्ये येशू एका भूतग्रस्ताला त्या ठिकाणी बरं करत आहे. आजची आपण जर परिस्थिती पाहिली, अनेक मीटिंग्स आमच्या अवतीभोवती आम्हाला पाहावयास मिळतील. आणि त्या ठिकाणी वचन 19 म्हणतं की ह्यावर तो म्हणाला, हे विश्वासीन पिढी, मी कोर्टवर तुमच्या बरोबर असणार, कोर्टवर तुम्हाला वागून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी स्टेटमेंट करते की हे विश्वासीन पिढी, मी कोर्टवर तुमच्या बरोबर असणार. ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही वाटचाल करत असताना येशू ख्रिस्त परमेश्वर आमच्या बरोबर आहे का, आम्ही त्याच्यासोबत आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आणि या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये त्याच्यासोबत विश्वासूपणे राहण्यासाठी, त्याच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आपण काय करूया, त्याला समर्पित होऊया. मार्क याचा 9वा अध्याय आणि 2 आणि 13 या वचनामध्ये तुम्ही जर वाचला संपूर्ण अध्याय, त्या ठिकाणी येशूचं रूपांतर होत आहे. आणि या रूपांतरामध्ये आम्ही पाहतो की शिष्य, वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे की शिष्य भयभीत झालेले आहेत. काय बोलावं हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. का भयभीत झाले? त्या ठिकाणी मोशे आणि एलिया त्यांच्या दृष्टीस पडला होता. येशू डोंगरावरती गेलेला आहे आणि जसा तो खाली येत आहे, त्यांना येशू दिसलेला नाही, त्यांना मोशे आणि एलिया दिसलेला आहे. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे, तर आम्ही 3 मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. हे का बोलले ते? कारण की ते भयभीत झाले होते. कोण भयभीत झाले होते? शिष्य भयभीत झाले होते. कुणापासून भयभीत झाले होते? येशूपासून भयभीत झाले होते. का? कारण त्यांना येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना योग्य प्रकारे त्यांना समजला नाही. येशू सोबत असताना देखील त्याला त्यांनी नीट ओळखलं नाही. आपला त्या ठिकाणी गुरु त्या ठिकाणी समोर असताना शिष्य त्याला ओळखू शकले नाहीत. यिर्मयाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 21 वचन असं सांगतं की तुम्हास डोळे असून दिसत नाही, तुम्हास कान असून ऐकू येत नाही. अनेक वेळा देखील देव कोण आहे, देवाचं वचन काय आहे, देवाचे त्या ठिकाणी नियम काय आहेत हे आम्हाला माहित असतं. चांगलं काय करायचं आम्हाला दिसत असतं. आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी आम्हाला योग्य प्रकारे दिसत नाही, आम्हाला ऐकू येत नाही. शिष्यांची अवस्था देखील अशीच या ठिकाणी झालेली आम्हाला पाहावयास मिळते. आणि म्हणून मार्क याचा 8वा अध्याय आणि त्या ठिकाणी 12 वचनामध्ये ख्रिस्त असं म्हणत आहे, तेव्हा तो आपल्या आत्म्यात विवळ होऊन म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हाला खचित सांगतो की या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही. ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही. शिष्य आपण येशूचा सानिध्यात आहोत हे विसरले, ते भयभीत झाले, येशूचा विसर पडला, त्यांच्यात वादविवाद झाला. वचन तुम्ही 16 आणि 18 वाचलं. त्या ठिकाणी त्यांना विचारले, ह्याच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे? तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो, ह्याला मुका आत्मा लागला आहे
आणि तो आपल्या लोकांना, आपल्या शिष्यांना काढता आला नाही. आणि तो काढता आला नाही म्हणून शिष्यांमध्ये वादविवाद त्या ठिकाणी झालेले आम्हाला पाहावयास मिळतात. ह्या नवीन वर्षामध्ये ख्रिस्ताचं सानिध्य आम्हाला का गरजेचं आहे ह्याच्यावरती आज आपण विचार आणि विनिमय करणार आहोत. ह्या ठिकाणी शिष्य सोबत आहेत, गुरु सोबत आहे, गुरुचं सानिध्य सोबत आहे आणि गुरुचं सानिध्य सोबत असून देखील शिष्य घाबरले. शिष्याना त्या ठिकाणी त्या मुलाला बरं करता आलेलं नाही. आणि म्हणून ह्या नवीन वर्षामध्ये मी आपणा समोर तेव्हा सेवक आहे नात्यानं एकच गोष्ट सांगू इच्छितो. ह्या नवीन वर्षामध्ये आपण देवाच्या सानिध्यामध्ये अधिक राहण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. त्याला अधिक प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर नीट आपण ओळखूया त्याची इच्छा आणि योजना काय आहे हे आपण समजून घेऊया. आज या सर्व गोष्टी आमच्यामध्ये आहेत. भ्रम आहे, भीती आहे, अनेक गोष्टी आमच्यामध्ये आहेत. आजची गोष्ट येशूच्या सानिध्यात राहण्याची आहे. कसे राहावं, का राहावं, किती राहावं, केवढं राहावं ह्याचं आत्मदर्शन तुम्ही आणि मी करायचं आहे. येशूनं अनेकांना बरं केलं. अनेक त्या ठिकाणी लोक म्हणाले की आम्हाला तुमच्या पाठीमागे येऊ द्या. येशू म्हणाला, जा पहिला तुझ्या घरी जा, तुझ्या लोकांमध्ये जा, तुझ्या गावी जा. आणि म्हणून अनेक वेळा ती देखील देवाची इच्छा आणि योजना आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट, पहिला मुद्दा, येशूच्या सानिध्यात राहण्यासाठी का गरजेचं आहे किंवा येशूचं सानिध्य का गरजेचं आहे आणि ते काय करतं. पहिली गोष्ट, येशूचं सानिध्य आमचा विश्वास वाढवतं. ह्या नवीन वर्षामध्ये या ठिकाणी ख्रिस्त सांगत आहे की ही पिढी चिन्ह का मागते, हे विश्वासहीन पिढी. येशू तर आम्हाला असं म्हणत नसेल ना. म्हणून या नवीन वर्षामध्ये वचन 22 आणि 23 प्रमाणे आपण मार्क याचा 9वा अध्याय वचन 22 आणि 23 वचनाप्रमाणे येशूच्या सानिध्यात राहण्यासाठी आमचा विश्वास वाढवणं अधिक महत्वाचं आहे. आणि तोच आपण या नवीन वर्षामध्ये वाढवण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. कारण की वचन 19 मध्ये येशू ख्रिस्त या लोकांना तेच म्हणत आहे की विश्वासीन पिढी, का तो असं म्हणत आहे, कारण की अनेक लोक त्याच्याकडे आले फक्त आणि फक्त आरोग्यासाठी आले, फक्त आणि फक्त त्याच्या पोटासाठी आले, फक्त आणि फक्त काहीतरी येशूपासून आम्हाला प्राप्त होईल त्या स्वार्थापोटी पाठीमागे आले. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, हे विश्वासीन पिढी, मी कोटवर तुमच्या बरोबर असणार. त्याचा अर्थ आहे की जे अविश्वास असतील त्यांच्यासोबत येशू राहणार नाही. जे विश्वास असतील त्यांच्यासोबत येशूला राहायचं आहे, त्याच्यासोबत येशूला त्या ठिकाणी पुढं जायचं आहे. येशूला पिढ्यानपिढ्यांची ख्रिस्ती विश्वासीन पिढी नको आहे. पिढ्यानपिढ्यांची ख्रिस्ती विश्वासीन पिढी येशूला नको आहे, तर येशूला विश्वासू लोक त्या ठिकाणी पाहिजे आहे. आणि त्या ठिकाणी येशू खूप सुंदर दाखला त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी तो धनी आहे, जो आपल्या लोकांना म्हणतो की भले आम्हाला विश्वासच असा, थोडक्याविषयी विश्वास राहणं, थोडक्याविषयी विश्वास असणं देखील खूप महत्वाचं आहे. पेत्र देखील येशूच्या सानिध्यामध्ये होता आणि तो येशूच्या सानिध्यामध्येच त्या ठिकाणी पाण्यावरून चालला. पण ज्यावेळेस त्यानं वारा पाहिला त्या ठिकाणी अविश्वास त्याच्यामध्ये आला आणि तो डळमळला आणि त्या ठिकाणी तो बुडू लागला. जो पोहणारा होता, ज्याला समुद्र नौका नव्हता, त्याला काय नौका नव्हत्या, अशा त्या ठिकाणी परिचित असणाऱ्या समुद्रामध्ये तो डळमळला, बुडू लागला. का? त्याच्यामध्ये अविश्वास आला. येशू सोबत असताना देखील तो बुडू लागला. समजून घ्या प्रियानो, देवाचे प्रिय मंडळी, देवाचे लोक, ह्या नवीन वर्षामध्ये अधिक आणि अधिक देवाच्या जवळ, देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. ह्या ठिकाणी मुलाचा बाप विश्वासासंबंधी डळमळला, शंका त्याच्या मनामध्ये आल्या आणि वचन 22 असं म्हटलेलं आहे की हे येशू, शक्य असलं तर तुम्ही काय करा, आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. मार्क याचा 9वा अध्याय आणि वचन 22. हे येशू, शक्य असले तर. येशूला सर्व काही शक्य आहे. पण हा जो बाप आहे मुलाचा, तो येशूवरती त्या ठिकाणी काय करत आहे, संशय घेत आहे, अविश्वास दाखवत आहे. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की शक्य असेल तर असे कसे म्हणतोस. वचन 23, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य असतं. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य असतं. देवाला सर्व काही शक्य आहे. पण अनेक वेळा आम्ही डळमळतो, आम्ही त्या ठिकाणी देवाला नीट ओळखत नाही, देवाला जाणून घेत नाही. आणि म्हणून जसे शिष्य घाबरले, भयभीत झाले, येशूला योग्य प्रकारे त्यांनी ओळखलं नाही, तसंच आम्ही देखील अनेक वेळा देवाला
खऱ्या अर्थानं त्याचा स्वभाव गुणधर्म आम्ही ओळखण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेत नाही. हे सर्व आलेल्या परिस्थितीमुळे झाले. आज कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही येशूच्या सानिध्यात राहत नाही. आज कोणकोणत्या अशी परिस्थिती आमच्या समोर आहे की त्या स्थितीमध्ये आम्ही देवाजवळ राहत नाही, देवाला नीट ओळखत नाही. जर आम्हाला येशूच्या सानिध्यामध्ये ह्या वर्षामध्ये राहायचं असेल तर आपण स्वतःला ओळखूया, मी कुठे आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करून घेऊया, मी किती देवाच्या सानिध्यामध्ये आहे, किती देवाशी विश्वासू आहे, आणि जे काही देव मला सांगत आहे ते विश्वासूपणे मी पार पाडणार आहे. 2026 वर्ष देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे यासाठीच की अधिक आणि अधिक आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यास काय करूया, हातभार लावूया. दुसरी गोष्ट आहे, येशूच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे. येशूचं सानिध्य आम्हाला राहण्यासाठी आम्हाला खात्री देणं खूप गरजेचं आहे. आम्हाला विश्वासामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. वचन 24 असं म्हटलेलं आहे की लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. दुसरी गोष्ट, येशूच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आमच्यातून अविश्वास काढून टाकण्याची आम्हाला गरज आहे. जोपर्यंत तो अविश्वास आम्ही दूर करणार नाही, स्वतः कबूल करणार नाही आम्ही कुठे चुकत आहे, तोपर्यंत आमचा विश्वास वाढणार नाही, तोपर्यंत अधिक आम्ही देवाच्या जवळ येणार नाही. ह्या ठिकाणी बाप त्या ठिकाणी आपलं पाप कबूल करत आहे, आपली चूक कबूल करत आहे, आणि तो म्हणतो, हे येशू माझा अविश्वास घालवून टाका, हे येशू माझा अविश्वास घालवून टाका. आज या नवीन वर्षामध्ये आम्ही अशी प्रार्थना करणार आहे का, हे देवा, जर आमच्यामध्ये काही अविश्वास असेल, भीती असेल, शंका असेल, कुशंका असतील, अनेक गोष्टी असतील, हे देवा तू काय कर, घालवून टाक. हे देवा, त्या बापासाठी प्रार्थना करूया, हे देवा माझ्यातील अविश्वास घालवून टाक. तो कसा आहे, तो त्या ठिकाणी काय करत आहे, आम्ही जर पाहिलं या ठिकाणी, तो बाप ही प्रार्थना करत आहे, ही विनंती ख्रिस्ताला त्या ठिकाणी सांगत आहे. जर येशू आमच्या सोबत असेल तर आम्ही संशय धरू नये, हा देखील महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतो. मार्क याचा 6वा अध्याय आणि 7 वचनामध्ये येशूनं ह्या लोकांना सर्व प्रकारच्या रोगांवरती, वाईट गोष्टींवरती त्या ठिकाणी त्यांना अधिकार दिलेला होता. तरी देखील ह्या शिष्यांना, त्या मुलाला बरं करता आलं नाही. का आलं नाही? कारण की ते येशूच्या खऱ्या अर्थाने सानिध्यापासून दूर गेले, ते भयभीत झाले, घाबरले, आणि म्हणून कुठेतरी अविश्वास त्यांच्यामध्ये आलेला आम्हाला पाहावयास मिळतो. ते पात्र होते, योग्य होते, आणि त्याच्या अगोदर त्यांनी अनेक लोकांना बरं केलं होतं, अनेक रोगींना त्या ठिकाणी भूतानं काढलं होतं. पण आता या ठिकाणी एका मुलाला ते काही बरं करू शकत नाहीत. का? तर येशूचं सानिध्य मध्ये असताना जर अविश्वास त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी कार्य होणार नाही. येशू आमच्या सोबत असेल, पण जर अविश्वास आमच्यामध्ये असेल तर कार्य होणार नाही. अनेक वेळा शिष्य देखील त्या ठिकाणी चिन्ह चमत्काराच्या अगोदर येशूवर त्यांनी अविश्वास ठेवला. ज्यावेळेस 5,000 भोजन झालं त्या ठिकाणी किती भाकरी आहेत, शिष्य म्हणाले 5 भाकरी 2 मासे. एक शिष्य म्हणाला त्यावेळेला लोकांना कशा पुरणार, त्यावेळेला लोकांना कशा पुरणार. येशू त्यांच्या सोबत आहे, जवळ आहे, तर देखील अविश्वास त्यांना त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. एवढ्या भाकरी लोकांना इतक्या कशा पुरणार. येशूचं सानिध्य आमच्यातून अविश्वास काढून टाकतात. आणि या नवीन वर्षामध्ये अधिक विश्वासपणामध्ये जगण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. आमच्या विश्वासात खात्री असणं देखील अतिशय महत्वाचं आहे. पौल म्हणतो, मी धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे, शेवटपर्यंत आम्ही विश्वासू राहणं, शेवटपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये राहणं काळाची गरज आहे. देवाचं वचन, विश्वास धरशील तर मोठ्या गोष्टी पाहशील, आणि अविश्वास धरशील तर छोट्या छोट्या पण गोष्टी पाहणार नाहीस. माझं मनचं सांगत आहे, पण जे वचन आहे, वचन काय सांगतं की विश्वास ठेवशील, धरशील तर मोठ्या गोष्टी पाहशील. आम्ही अविश्वास राहू तर आम्हाला कुठल्याच गोष्टी प्राप्त होणार नाहीत. आणि म्हणून विल्यम कॅरी म्हणतात, देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा, पण देवासाठी मोठ्या गोष्टी देखील करा. देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा, देवासाठी मोठ्या गोष्टी करा. एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड, अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. हे कधी होईल? ज्यावेळेस आम्ही विश्वासानं भरू. हे कधी होईल? आमच्यातून एखादं काम, कार्य, सेवा कशा प्रकारे चांगली होईल? ज्यावेळेस अधिक आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहू,
आणि त्या सानिध्यामध्ये अधिक आम्ही देवाशी विश्वास राहू, अविश्वासापासून आपण दूर राहू. आणि नवीन वर्षामध्ये निश्चय करूया, देवासाठी मोठ्या गोष्टी करायच्या असतील तर अविश्वास काढून टाकूया, संशय काढून टाकूया, भीती काढून टाकूया. विल्यम कॅरीने मोठ्या गोष्टी केल्या. आज तोच देव आमच्या सोबत आहे. तो त्यांचा देव होता, तोच आमचा देव आहे. तो युगानुयुग न बदलणारा परमेश्वर आहे. वर्ष बदललेलं आहे, पण देव तोच आहे. देव तोच आहे. निश्चय करूया आणि त्याच्याकडे सानिध्यामध्ये राहण्यासाठी आपण येऊया. आम्ही कोणत्या गोष्टी आज करतो? आम्ही केलेल्या गोष्टीमुळे आमचा विश्वास वाढतो का डळमळतो? आज केलेल्या गोष्टीमुळे विश्वास वाढतो का डळमळतो? अविश्वास येतो? थोडा वेळ आपण काय करूया, विचार करूया. येशूच्या सानिध्यात राहण्यासाठी अविश्वास काढून टाकणं आणि विश्वासामध्ये खात्री असणं काळाची गरज आहे. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट, तिसरा मुद्दा, येशूचं सानिध्य आम्हाला विश्वासात उभं करतं. येशूचं सानिध्य आम्हाला विश्वासात उभं करतं. ह्या नवीन वर्षामध्ये जर एखादी गोष्ट आम्हाला करायची असेल तर उभं राहायचं असेल, उभं राहणं म्हणजे पुढे जाणं आहे, उभं राहणं म्हणजे तयार असणं आहे, उभं राहणं म्हणजे मार्गक्रमण करणं आहे, उभं राहणं म्हणजे एखाद्या सैनिकासारखं आहे. कुठलीही अडचण येऊ दे, ती उभा आहे. येशूने त्या मुलाला या ठिकाणी बरं केलं आहे. वचन 27. पण येशूने त्याला हातास धरून उठवले व तो उभा राहिला. तो उभा राहिला. तो पूर्णपणे त्या लेकराला, त्या मुलाला आरोग्य या ठिकाणी मिळालेलं आहे. आजचा संदेश आरोग्याचा नाही. आजचा संदेश देवाच्या वचनात लपलेला आहे. हे मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. येशूने त्याची परिस्थिती बदलली. जो झोपला होता त्याला येशूनं हाताला धरून उभं केलेलं आहे. तो आजारी होता, तो आता बरा झालेला आहे. जो त्याच्या ठायी सामर्थ्य नव्हतं, त्याच्या ठायी सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. पेत्र देखील उभा राहिला. पेत्र देखील ख्रिस्तांची कृत्ये 2 अध्याय त्या ठिकाणी तो उभा राहिला आणि त्यानं विश्वासूपणे देवाचा संदेश अनेक लोकांना सांगितला. आणि त्या ठिकाणी शास्त्र सांगतं की त्या ठिकाणी त्या संदेश ऐकून 3000 लोकांची काय झाली, त्या ठिकाणी भर मंडळीमध्ये पडलेली आम्हाला पाहावयास मिळते. पौल देखील उभा राहिला आणि त्याने त्या ठिकाणी सभास्थानामध्ये ख्रिस्ताची साक्ष आणि सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली. आम्ही ख्रिस्तासाठी कसं उभं राहतो? आम्ही ख्रिस्तासाठी कसं उभं राहतो? पॉलिकार्प बिशप 80 पेक्षा अधिक वर्षाचे, आणि त्या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही येशूचा नाकार करा, तुम्हाला मी सोडून देतो. हे गृहस्थ, वयस्कर गृहस्थ, 80 वर्षापेक्षा अधिक वय त्यांचं होतं, आणि ते असं म्हणाले की ज्या येशूनं एवढे वर्ष माझा सांभाळ केला, मला सोडलं नाही, ते माझ्यासोबत राहिला, तो माझा देव, त्या देवाला मी आता कसा सोडू? त्या देवाला मी आता कसा सोडू? आणि त्या ठिकाणी त्यांना उभं जाळण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना उभं जाळण्यात आलं. देवासाठी आम्ही कसं उभं राहतो? कोणत्या गोष्टीमध्ये उभं राहतो? त्याची साक्ष सुवार्ता कशी सांगतो? आज आपण त्याचा काय करूया, विचार करूया. या नवीन वर्षामध्ये 26 मध्ये प्रभू ख्रिस्तासाठी, त्याच्या कार्यासाठी, सेवेसाठी उभा राहण्याची गरज आहे. येशूने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. भीतीचा नाही, भित्रेपणाचा नाही, तर सामर्थ्याचा आत्मा दिलाय. त्या आत्म्यामध्ये उभं राहण्याची गरज आहे. आध्यात्मिकरित्या, शारीरिकरित्या उभं राहण्याची आम्हाला गरज आहे. आज देवाजवळ जाणे म्हणजे त्या ठिकाणी आम्ही कोण आहोत हे ओळखणं आहे. देव कोण आहे हे ओळखणं आहे. आम्ही विश्वासू राहणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्यातून अविश्वास काढून टाकणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला विश्वासानं देवासोबत उभं राहणं गरजेचं आहे. एक व्यक्ती त्या ठिकाणी देवाला म्हणतो, देवा तू माझ्यासोबत राहायला पाहिजेस. हे देवा तू माझ्यासोबत राहायला पाहिजे. मी जिकडं जाईन तिकडं तुझी पावलं मला दिसली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी ते किनाऱ्याला फिरतात, देव आणि तो. आणि मग जसा तो चालत असतो, त्याची पावलं उठत असतात त्या किनाऱ्यावरती, तशी देवाची देखील पावलं काय करत असतात, उठत असतात. देवा मला अजून देखील तू माझ्या काय कर, जवळ राहा. मग तो पुढे चालतो आणि मग देव त्याच्या पाठीमागे चालतो. तो पाठीमागे बघतो तर त्याची पण पावलं उठलेली आहेत आणि देवाची पण पावलं उठलेली आहेत. हे देवा तू अजून माझ्या जवळ पाहिजेस. मग तो पुढे चालतो, त्याच्या पुढे देव चालतो.
देवाची पावलं पुढे उठलेली आहेत आणि त्याची देखील पावलं त्या ठिकाणी उठलेली आहेत. देवा ह्याच्यापेक्षा देखील तू माझ्या अधिक साधण्यामध्ये मला पाहिजेल आहेस, असं ज्यावेळेस तो म्हणतो, ज्यावेळेस तो चालतो, त्याला एकाचीच पावलं दिसतात, दुसऱ्याची दिसत नाही. म्हणतो, हे देवा तू कुठे आहेस? कारण की मला आता फक्त एकच पाऊल दिसत आहे, दोनच पावलं दिसत आहेत. अजून 2 पावलं कुठं आहेत? त्याला देव म्हणतो, मी तुला माझ्या कुशीमध्ये उचलून घेतलेलं आहे. देवाचं सानिध्य आमच्या सोबत कसं असतं? कधी असतं? केव्हा असतं? याचा जर आम्ही विचार करू, तर तो म्हणतो, की मी सदैव तुमच्या सोबत युगाच्या समाप्तीपर्यंत राहणारा जिवंत देव आहे. आणि म्हणून देव आमच्या सोबत आहे. तो ओमनीप्रेझेन्स आहे. तो सर्व ठिकाणी आहे. मन आम्ही जर विश्वासू राहू, आम्ही जर आमच्यामध्ये अविश्वास काढून टाकू, आम्ही जर विश्वासाने उभं राहू, तर ह्या नवीन वर्षामध्ये मोठ्या गोष्टी, मोठं कार्य, मोठी सेवा आमच्या जीवनाद्वारे झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चय करूया, खात्री करूया, आम्ही कुठे चुकत असेल तर देवाकडे येऊया. सर्व भीती, शंका, कुशल देवाकडे सोपवूया आणि या शिष्यांसारखं आपण देवाला हाक मारूया. देवाला नीट ओळखण्याची गरज आहे. देवाला नीट ओळखण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, ओळखून आमच्यातील अविश्वास बाजूला करण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट, येशूच्या सानिध्यामध्ये आम्हाला उभा राहण्याची गरज आहे. जर आपण योग्य प्रकारे उभा राहू, तर तो आमच्या सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हे नवीन वर्ष त्याच्या सानिध्यामध्ये आमची प्रिय मंडळी, आमचे लोक, आमचं कुटुंब, आमचे लेकरं यांना त्याच्या सानिध्यामध्ये वाढवण्यासाठी, वचनामध्ये राहण्यासाठी आपण काय करूया? हातभार लावूया, की ज्याद्वारे आमचं नाही तर देवाचं गौरव होईल, आणि त्याची सेवा होईल, त्याचं कार्य होईल. ह्यासाठी आपण त्या देवापाकडे जाऊया, डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. हे देवा, मी तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, टाकत नाहीस, आमच्यावर तू प्रेम करतोस, प्रीती करतोस. सदैव तू आमच्या सोबत राहतो, तुझे उपकार स्तुती करतो. किती या संकट आले, अडचणी आल्या, दुःख आले, प्रसंग आले, भीती आली, त्या सर्व प्रसंगामध्ये तू आम्हाला सहाय्य, शक्ती आणि सामर्थ्य पुरवतोस. आमचं जाणं येणं सुरक्षित करतोस. तुझे मी मनापासून आभार मानतो. आज आलेल्या वचनाकरवी 2026 हे वर्ष तू आम्हाला दिलेलं आहेस, दाखवलेलं आहेस. आम्ही तुला हीच प्रार्थना आणि विनंती करतो. परमपवित्र ईश्वरा, ह्या नवीन वर्षामध्ये तू आम्हाला चालव. तुझ्या सानिध्याची आम्हाला अधिक ओढ लागावी आणि त्या सानिध्यामध्ये आम्ही तुझं गौरव करावा. आम्ही तुझ्याशी विश्वास राहावं आणि जो काही ठिकाणी अविश्वास पण आमच्यामध्ये असेल तो आम्ही दूर करावा आणि तुझ्यामध्ये आम्ही उभं राहावं. जी सेवा, जे काम आणि व्यवसाय तू आम्हाला दिलेला आहेस, त्याद्वारे तुझं गौरव, तुझी सेवा आम्ही करावी, यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रभू, आमचं नको तर तुझं गौरव, तुझी सेवा आमच्याद्वारे, आमच्या कुटुंबाद्वारे, आमच्या मंडळीद्वारे, जे प्रियजन आज ऐकत आहेत त्यांच्याद्वारे व्हावी, हीच मी तुला प्रार्थना करत आहे. हे नवीन वर्ष जे आमचे प्रियजन ऐकत आहेत, पाहत आहेत, त्या सर्वांसाठी आशीर्वादाचं, आध्यात्मिक लाभाचं, उन्नतीचं, त्यांच्या सर्व इच्छा आणि योजना पूर्ण करणारं जावं, अशी मी तुला प्रार्थना करत आहे. दया कर, कृपा कर. प्रत्येकाला ह्या नवीन वर्षामध्ये तू चालव आणि तुझ्या सानिध्याचा त्यांना अनुभव अधिक आणि अधिक ह्या वर्षामध्ये यावा आणि अधिक आणि अधिक तुझ्या अधिक आम्ही जवळ यावं, विश्वासावर राहावं, अविश्वास दूर करावा आणि तुझ्यामध्ये उभं राहून तुझ्यामध्ये चालावं, यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि 2026 हे वर्ष आपल्या सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, आध्यात्मिक लाभाचं आणि उत्तम आरोग्याचं जावं. आमेन.